2027 साली होणाऱ्या चौदार तळे सत्याग्रह भव्य शताब्दी साजऱ्यासाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पुढाकार. मंत्री भरतशेठ गोगावले व नामदार रामदास आठवले यांची केंद्राकडे 400 कोटींची संयुक्त मागणी. 2027 साली सत्याग्रह शताब्दी होणार, न भूतो न भविष्यती अशी साजरी. आरपीआय कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक दुरुस्ती सुधारणा, छत्रपती शाहू महाराज सभागृह, महात्मा रमाई विहार दुरुस्ती सुधारणा, महात्मा फुले सभागृह, गंधारपाळे लेणी परिसर सुशोभीकरण, सावित्री व गांधारी नदी परिसर सुशोभीकरण, चौदार तळे अमृतसर धर्तीवर सुशोभीकरण इत्यादी कामांच्या मंजुरीसाठी 400 कोटींचा आराखडा तयार करून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या दालनात मीटिंग घेऊन संबंधित सेक्रेटरींना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यावेळी मीटिंगला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, कोकण प्रदेश अध्यक्ष आरपीआय प्रकाश मोरे, सीताराम उभारे, लक्ष्मण जाधव, आरपीआय चिटणीस महाड श्री अरविंद उभारे, श्री नितीन पावले तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. महाड इथं कोकण प्रदेश अध्यक्ष आरपीआय प्रकाश मोरे म्हणाले की महाड परिसरात डॉक्टर रामदास आठवले व आरपीआय पक्ष संघर्ष देतोय. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी इथं भीमसृष्टी निर्माण करण्यासाठी निर्णय घेतलाय. सुशोभीकरण, सुंदरीकरण, नाविन्यीकरण अशा कामांना गती देण्याचा निर्णय घेत 55 कोटी रुपये मंत्री भरतशेठ गोगावले यांनी जाहीर केलेत. उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. आदरणीय नेते माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाचा मी ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेशचा अध्यक्ष असून माझं नाव प्रकाश मोरे. गेली 10 वर्ष आम्ही सातत्याने पक्ष आणि संस्थेच्या संलग्न येथे जो संघर्ष करीत आहोत, ह्या संघर्षाला खऱ्या अर्थानं साथ देत आहेत आदरणीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब. आज येथील स्थानिक आमदार आणि नामदार भरतशेठ गोगावले यांनीसुद्धा वर्षभर अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यभार उचललेला आहे. या विभागामध्ये या महाराष्ट्रात नसेल अशा पद्धतीची एक भीमसृष्टी निर्माण करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. आणि त्या सगळ्या सौंदर्यीकरणापासून गांधारपाल्यांचं सौंदर्यीकरण, क्रांतिभूमीचं सौंदर्यीकरण, राजश्री शाहू महाराजांच्या इमारतीचं नूतनीकरण, नवीनीकरण अशा पद्धतीने विविध कामाला आपण गती द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि जवळजवळ 55 कोटी रुपये हे आदरणीय गोगावले साहेबांनी आज आपल्या या सगळ्या कामाला जाहीर केलेलं आहे. त्यांचे मी स्वागत करतो. आणि सेंट्रलमधून केंद्रीय भारत सरकारकडून आदरणीय आठवले साहेब या सगळ्याला पूर्ण साथ देऊन तळ्याचं सुशोभीकरण, तळ्याचं निर्जंतुकीकरण करून शुद्ध पाणी कसं मिळेल लोकांना या बाबतीमध्ये एक प्रचंड असा कार्यक्रम आखलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला उभारी देण्यासाठी तमाम आंबेडकरी जनता आदरणीय आठवले साहेबांच्या मागे आणि गोगावले साहेबांच्या मागे उपस्थित आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो समतेसाठी संघर्ष केला होता आणि तो संघर्ष साधा नसून अगदी पाण्यालाही अग्नी दिला आणि त्या स्पर्शाने खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये सामाजिक सबलीकरण निर्माण होण्यास मदत झाली. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये 20 मार्च हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा करतात. गेले 98 वर्ष चौदार तळे महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी लाखोच्या संख्येने येत असतात. यंदा 99व्या वर्षी आपण त्याचा प्रारंभ करीत आहोत. पुढच्या 2027 रोजी येणाऱ्या या चौदार तळ्याच्या संघर्षाला 100 वर्ष पूर्ण होत असून हा शताब्दी कार्यक्रम असे थाटामाटामध्ये संपन्न होणार असून त्याच माध्यमातून चौदार तळ्याचा जो कार्यभार आहे तो अतिशय दुर्दैवाने खराब आहे. पाणी खराब आहे. तिथल्या सगळ्या वास्तू अशा भयानक अवस्थेमध्ये असताना जी काय कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था म्हणून या कोकणामध्ये कार्यरत असलेली संस्था आहे, या संस्थेमार्फत गेली 10 वर्ष आम्ही संघर्ष करीत आहोत की ह्या चौदार तळे आणि क्रांतिभूमीच्या महाड ऐतिहासिक भूमीवर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्याला वंदन देण्यासाठी इथे महाड क्रांतिभूमी विकास प्राधिकरण तयार करावं आणि त्या विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या सर्व वास्तूंचं आणि चौदार तळ्याचं चांगल्या पद्धतीने अगदी सौंदर्यीकरण आणि सगळी कामं व्हावीत ही पहिली आमच्या संस्थेची आणि तमाम आंबेडकरी जनतेची मागणी.